श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्या घरात पैसा टिकतच नाही त्या घरात या 10 गोष्टी नकारात्मक आणतात. 1. घरात सतत पाणी टपकत राहणे. नंबर 2. घरात ठेवलेले मृत व्यक्तीचे कपडे. नंबर 3. वापरात नसणारा देव्हारा. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. घरात पैसा टिकत नाही, कष्ट करूनही हातात काहीच राहत नाही, सतत आर्थिक अडचणी येतात. हे प्रश्न जर तुमच्याही घरात वारंवार उद्भवत असतील तर हे नुसते योगायोग नाहीत, तर यामागे घरातील काही चुकीच्या वस्तू जबाबदार असतात. या व्हिडिओमध्ये आपण अशा वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि महालक्ष्मी रुजते आणि घरात दारिद्र्य शिरतं. पाण्याचे गळणारे नळ. घरात कुठेही नळ गळत असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करा. वास्तुशास्त्रानुसार गळणं म्हणजे संपत्ती हळूहळू निघून जाणं. पाण्याचा अपव्यय म्हणजे पैशाचा अपव्यय. वापरात नसलेला देवघर किंवा देव्हारा तो सतत स्वच्छ आणि सजीव असावा. जिथं देवघर बंद असतं किंवा धूळ साचलेली असते तिथं शक्ती ही निष्क्रिय होते. यामुळे घरात धनाचा प्रवाह थांबतो. तुटलेले आरसे. आरशाचा वास्तूत फार मोठा प्रभाव असतो. तुटलेला आरसा म्हणजे नकारात्मकतेचा अंश. तो घरात ठेवणं अत्यंत अशुभ आहे. घरात असलेले मृत व्यक्तींचे कपडे किंवा वस्तू. ज्या व्यक्तींचं निधन झालं आहे त्यांच्या कपड्यांचा किंवा खास वस्तूंचा संग्रह जर घरात फार काळ ठेवलं गेलं तर त्या ऊर्जा अडकून राहतात आणि नवीन सकारात्मकता येत नाही. बंद दरवाजे, खिडक्या. घरात अनेक खिडक्या बंद असतील आणि दिवसभर उजेड येत नसेल तर तो घरात अंधकार आणि दारिद्र्य घेऊन येतो. घरात साचलेली धूळ, जळालेली अगरबत्ती, वापरलेले नारळ, पूजेची जळालेली अगरबत्ती, जुने नारळ, साचलेली फुलं हे सर्व नकारात्मक ऊर्जा वाढवतात. अशा गोष्टी त्वरित घरातून काढून टाका. वाळलेली सुकलेली तुळस किंवा खराब झालेलं तुळशीची रोप. तुळस हे पवित्र रोप आहे. तिची काळजी न घेतल्यास आणि ती वाळू दिल्यास घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. सतत भांडणं करणारी वस्तू जसं की बिघडलेला TV, रिमोट. ज्या वस्तूंमुळे सतत चिडचिड, वादविवाद होतात त्या वस्तू नकारात्मकता वाढवतात. त्यांना सुधारा किंवा घराबाहेर काढा. वापरात नसलेले देव्हारे किंवा पूजेचे साहित्य. जेवढं पूजेसाठी आहे ते नियमित वापरलं गेलं पाहिजे. न वापरण्यात येणारं पूजा साहित्य हा दुर्लक्षाचा आणि ऊर्जेचा अपमान असतो. दरवाजामागे अडकलेले कपडे, पिशव्या. दरवाजामागे सतत काहीतरी अडकलं असेल तर ते ऊर्जा प्रवेश थांबवतो. लक्ष्मी देवी घरात शिरू शकत नाही. घरात सतत बंद असलेली खोली. जर घरात एखादी खोली सतत बंद असेल आणि वापरात नसेल तर ती खोली नकारात्मकतेचं केंद्र बनते. बेवारस वस्तू. रस्त्यावरून उचललेली, कुणी दिलेली पण वापरात नसलेली वस्तू जर घरात साठवून ठेवली असेल तर त्यातून अज्ञात नकारात्मक ऊर्जा घरात येऊ शकते. घरातला कायमचा कोपरा अंधारात ठेवणे. वास्तुशास्त्रात प्रकाश हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे. जे कोपरे कायम अंधारात राहतात ते संकट, दारिद्र्य आणि मनशांती हरपण्याचं कारण ठरतात. तर त्या दारिद्र्य, तणाव, आर्थिक संकट आणि नकारात्मकतेचं कारण ठरतात. घरात लक्ष्मी येण्यासाठी फक्त देवपूजा नाही तर योग्य वस्तू ठेवणं आणि चुकीच्या गोष्टींना बाहेर टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.